एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे न्यूक्लिअर बजेट अंतर्गत योजनांच्या लाभांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं। तसेच आम्हाला 8 दिवसात आमचे मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं धूळफेक आंदोलन करू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास कसा होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ मिळावेत या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना देण्यात आले। धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकासाचा निधी इतरत्र वळविला गेला आहे। याबाबत शंका निर्माण होत आहे। तरी आम्हाला 8 दिवसाच्या आत आमचे मंजूर झालेली प्रकरणे तात्काळ मिळाली नाही तर आम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्त नाशिक आयुक्त कार्यालयावर भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे धूळफेक आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। याबद्दल काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त हे जबाबदार राहतील। यावेळी भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, अशोक धुळकर, तालुकाध्यक्ष बापू ठाकरे, रवींद्र बोरसे, कैलाश ठाकरे, अशोक ठाकरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे, दिलीप मालचे, श्यामदेव भिल आदि उपस्थित होते। विषय आपले जवाहर जिंदाबाद। मी दीपक अहिरे। आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब मॅडमांना निवेदन देतोय। आदिवासी विभागामध्ये 1 वर्षापासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी कर्मचारी, आदिवासी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात न्यूक्लिअर बजेटमध्ये। धुळे जिल्ह्यात आम्ही 150-250 पर्यंत टार्गेट असतो। त्या किराणा असेल, मिनी स्टॉल असेल, याच्यासाठी आमचे 8 ते 10 महिने झाले प्रकरण दाखल करायला। आम्ही जीएसटी बिल दिला, परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आतापर्यंत आम्हाला प्रकरण 8 ते 9 महिने झाले, प्रकरणातले आतापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल। आम्ही जीएसटी बिल दिला, परंतु आम्हाला ते आतापर्यंत देत नाहीत। कारण आम्हाला आता शंका वाटायला लागली का आदिवासी विभागातला पैसा, जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे, तो इतरत्र वळला गेला नाही। आणि आमचे जे 25 आमदार आहेत, झारखंड जिल्हे आमदार आहेत, आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत। म्हणून आमचा राग आम्ही आता सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभागाचा आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्यूक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत, आमचे जे मिनी स्टॉल आहेत, किराणा आहेत, आम्हाला 8 दिवसात आत मिळाले नाही। आम्ही मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धूळफेक आंदोलन करणार। कारण की आदिवासी महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धूळफेक करताय। म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर 8 दिवसात जर आम्हाला प्रकरण भेटले नाही तर आम्ही आदिवासी आयुक्त कार्यालयावर आंदोलन करणार। आपली जय जवाहर जिंदाबाद।